श्रीगुरुभ्यो नमः। हरि ओम। जयति हरिरचिन्त्य सर्वदेवैकवन्द्यः परमगुरुरभीष्टावाप्तितः सज्जनानां निखिलगुणगणार्णो नित्यनिर्मुक्तदोषः सरसिजनयनोऽसौ श्रीपतिर्मानदो नः। मायावी परमानन्दं त्यक्त्वा वैकुण्ठमुत्तमं स्वामी पुष्करिणीतीरे रमया सह मोदते। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। सिद्धलक्ष्मीर्मोक्षलक्ष्मी जयलक्ष्मी सरस्वती श्रीलक्ष्मीर्वरलक्ष्मीश्च प्रसन्ना भव सर्वदा। नमस्ते प्राणेश प्रणतविभवाय वनिमगाः नमः स्वामिन् रामप्रियतमः हनुमन् गुरुगुण। नमस्तुभ्यं भीमप्रबलतमकृष्णेष्ठ भगवन् नमः श्रीमन्मध्वप्रदिश सदृशन्नो जय जय। सत्पराक्रमदुग्धाब्देः सञ्जातः कीर्तिचन्द्रिकः सन्तापं हरतु श्रीमान् सत्यवीरेन्दुरञ्जसा। सत्याभिज्ञकराब्जोत्थान् पञ्चाषड्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमिन्यायसुधारतान्। शास्त्रेषु पारदृष्वाणं शास्त्रज्ञैश्च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं यतिं भजे। विद्यापीठविधातारं विद्यावारिधिचन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिमसद्गुरुम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। मी आज श्री 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 1008 सत्यवीर तीर्थ स्वामीजींचं चरित्र जे आहे ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो। सत्यवीर तीर्थ स्वामीजी यांचं पूर्वाश्रमीचं नाव कोरहळ्ळी बोधराचार्य, त्यांचे आश्रमगुरू सत्यपराक्रम तीर्थ, त्यांचे शिष्य सत्यधीर तीर्थ, त्यांची आराधना आता कार्तिक शुद्ध दशमी दिवशी आहे। त्यांचा आश्रमकाळ जो आहे तो 1879 ते 1887 पर्यंत। सत्यवीर तीर्थ स्वामीजींचं महत्त्व सांगायचं म्हटलं तर खूप मोठं महत्त्व आहे। त्या एवढ्या त्यांच्या चरित्राला केवळ 20 मिनिटांमध्ये सांगतो हे शक्य नाही, तरीही 20 मिनिटांमध्ये त्यांचं चरित्र सांगण्याचा प्रयत्न करतो। सत्यवीर तीर्थ म्हणजे पूर्वाश्रमीचे बोधराचार्य। बोधराचार्यांचे वडील जे होते त्यांचं नाव बाबाचार्य। बाबाचार्य जे आहेत त्यांना एक उत्तम संतान होण्यासाठी सत्यपराक्रम तीर्थ ह्यांना जाऊन नमस्कार करून विशेष प्रार्थना केली, आम्हाला उत्तम संतान पाहिजे म्हणून त्यांनी सत्यपराक्रम तीर्थांना प्रार्थना केली। प्रार्थना करून आले, काही दिवसातच त्या बाबाचार्यांच्या स्वप्नामध्ये रघुनाथाचार्य म्हणजे सत्यबोध तीर्थांचे पंजोबा ते बाबाचार्यांच्या स्वप्नात येऊन म्हणतात काय तर सत्यबोध तीर्थ सवणूरमध्ये असलेले श्री श्री 1008 सत्यबोध तीर्थ जे आहेत त्या सत्यबोध तीर्थांची तुम्ही सेवा करा। सेवा केल्याने तुम्हाला उत्तम संतान प्राप्त होईल म्हणून स्वप्नामध्ये येऊन बाबाचार्यांच्या स्वप्नामध्ये येऊन रघुनाथाचार्य सांगतात। मग बाबाचार्य जे होते ते सवणूर येथे जाऊन सत्यबोध तीर्थांची
सेवा केली. विशिष्ट रीतीने दोघंही दंपती जाऊन तिथे विशिष्ट रीतीने त्या सत्यबोध तीर्थांची सेवा केली. सत्यबोध तीर्थांची सेवा करून सत्यबोध तीर्थांची सेवा करून ते घरी परततात. घरी आल्यावर त्यांना वर्षाच्या आतच त्यांची पत्नी जी आहे ती गर्भिणी होते. पत्नी गर्भिणी होते आणि 10व्या महिन्यामध्ये त्यांना उत्तम संतान प्राप्त होते. बाबाचार्यांना उत्तम संतान प्राप्त झाल्यावर ते बाबाचार्य सत्यबोध तीर्थांच्या परमानुग्रहाने हे उत्तम संतान झालेलं आहे. त्यामुळे ते सत्यबोध तीर्थांचं नाव त्या आपल्या मुलाला ठेवतात. कालांतराने ते बोधराचार्य खरं नाव त्यांचं सत्यबोध तीर्थ असं त्यांचं नाव आहे. कालांतराने त्यांना बोधराचार्य असं रूढीने आलं. ते सत्यबोध तीर्थ जे आहेत ते सत्यबोध तीर्थ म्हणजे सत्यबोध तीर्थांच्या परमानुग्रहाने प्राप्त झालेले जे बाबाचार्यांची उत्तम संतान बोधराचार्य जे आहेत ते मदलघट्टी प्राणदेव म्हणजे हनुमंत उपासक जन्मेजयाने प्रतिष्ठापन केलेले व्यासराजतीर्थांनी पुनःप्रतिष्ठापन केलेले मदलगठ्ठी आंजनेयाची उपासना जी आहे ती विशिष्ट रीतीने ते सत्यवीरतीर्थ म्हणजे पूर्वाश्रमीचे बोधराचार्य जे आहेत ते त्या आंजनेयाची विशिष्ट उपासना करून त्या विशिष्ट उपासनेचं अनुग्रह जो आहे ते अनुग्रह प्राप्त करून घेत होते. ते त्यांच्याकडे एक प्राणदेवाची सोन्याची प्राणदेवाची प्रतिमा होती. त्या प्राणदेवाच्या प्रतिमेला अनुव्याख्यानाने दररोज अभिषेक करत होते. प्राणदेवाची भयंकर सेवा त्यांनी केलेली आहे. त्या प्राणदेवाच्या अनुग्रहाने त्यांना दारिद्र्य खूप होतं. दारिद्र्य असं म्हणजे त्या प्राणदेवाला दररोज अभिषेक करत असत. अभिषेक केल्यावर आज कुठं भिक्षा करायची असा मनामध्ये विचार येत होता. तेव्हा बरोबर जेवणाच्या वेळी कोणीतरी यायचं, भिक्षा त्यांना द्यायची, ते जेवण करायचे. चला आजचा दिवस तर भागला. त्यांच्या मनामध्ये अशा भावना येत होत्या की माझ्याकडे असलेली सोन्याची प्रतिमा माझ्या दारिद्र्याने विकून मी त्या पैशाने मी खाऊ नये, असं दारिद्र्य मला येऊ नये म्हणून विशेष प्रार्थना करत होते. पण त्यांना त्या प्राणदेवाची मदलगट्टी आंजनेयाचं विशेष अनुग्रह असल्याने त्यांना पुढे जाऊन ते सत्यवीरतीर्थ झाले. सत्यवीरतीर्थ होण्यासाठी त्यांनी विशेष उपासना जी आहे मध्वाचार्यांचा मध्वाचार्य जे अवतार घेतलेले आहेत प्राणदेवाचा, प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञस्थिती तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः. म्हणजे प्राणदेवाचा विशेष अनुग्रह प्राप्त करून मध्वाचार्यांच्या पीठावर ते आसीन झाले. सत्यपराक्रम तीर्थांनी विशेष परमानुग्रह करून त्यांना बोधराचार्यांना सत्यवीर असं नाव ठेवलं. सत्यवीर असं नाव ठेवलं. सत्यपराक्रम तीर्थ जे आहे ते त्यांना संन्यास देतानाही सत्यपराक्रम तीर्थांच्या मनामध्ये असं होतं की मी दररोज अनुव्याख्याने अभिषेक करतो, असंच मला कोणीतरी भेटलं पाहिजे म्हणून त्यांच्या मनामध्ये एक उत्सुकता होती. त्यावेळेस सत्यवीरतीर्थ म्हणजे पूर्वाश्रमीचे जे बोधराचार्य आहेत ते बोधराचार्य प्राणदेवाला अनुव्याख्यानाने अभिषेक करत होते. तेही एक परमानुग्रह असल्यामुळे सत्यपराक्रम तीर्थांनी बोधराचार्यांना संन्यास देऊन सत्यवीर तीर्थ असं नाव ठेवलं. सत्यवीर असं नाव ठेवलं. वीर म्हणजे काय तर
अध्यवसितांतगामी म्हणजे काय, हातामध्ये जे आपण कार्य करायला घेतो एखादं, ते परिपूर्ण होण्यापर्यंत ते कार्य करणं म्हणजे वीर ह्या नावाचा अर्थ. हातामधलेले अध्यवसितांतगामी, हातामध्ये घेतलेले जे काम आहे, एक कार्य आहे, ते परिपूर्ण रीतीने निभावणे. त्याने कोणतं कार्य परिपूर्ण रीतीने निभावलं? सत्य वीर म्हणजे सत्य म्हणजे शास्त्र म्हणजे सच्छास्त्र, सच्छास्त्राचा पाठ करणे, पाठप्रवचन करणे, सत्सिद्धांताचा प्रचार करणे, हे परिपूर्ण रीतीने केले होते. म्हणून त्यांचं नाव सत्यवीर असं सत्यपराक्रमतीर्थाने ठेवलं होतं की काय. एवढंच नाही तर सत्यवीर तीर्थ जे आहेत ते सत्यवीर तीर्थ मदलघट्टी प्राणदेवाला बोलत होते असंही सांगत होते. आपण जसं समोर असलेल्या प्रत्यक्ष बसलेला जो माणूस आहे त्याला आपण जसं बोलतो तसं ते मदलघट्टीमध्ये असलेल्या प्राणदेवाला बोलत होते म्हणे. म्हणजे एवढं त्यांचं त्या प्राणदेवाविषयी भक्ती आणि प्राणदेवाविषयी असलेली त्या भक्तीने, प्राणदेवाच्या अनुग्रहाने प्राणदेवाला ते बोलत होते. असे सत्यवीर तीर्थ जे आहेत एकदा आरणीला आले होते. आरणी महाराजा, मोठा महाराजा, तो महाराजा त्याला 6 मुली झाल्या होत्या. त्याला उत्तम संतान पाहिजे होतं. कारण का, माझ्यानंतर हे राज्य बघण्यासाठी कोणीतरी उत्तम योग्य असा संतान पाहिजे म्हणून मनामध्ये खूप खंत होती त्याच्या. 6 जणही त्याला मुली झाल्या. 7वं गर्भ जे आहे ते गर्भ धारण त्या राजाच्या पत्नीने धारण केलं होतं. ज्योतिषांना विचारलं होतं. प्रत्येक वेळेस तो ज्योतिषांना विचारत, तुला मुलगीच होईल म्हणून प्रत्येक वेळेस 6 वेळेस विचारलं. 6 वेळेस मुलगी झाली. 7व्या वेळेस ज्योतिषाला विचारलं तर ज्योतिषाने काय म्हणलं, तर 7व्या वेळेसही तुला मुलगी होईल म्हणले. ज्योतिषाने सांगितलं होतं. पण सत्यवीर तीर्थ जे आहेत ते सत्यवीर तीर्थ त्या राजाकडे येतात. राजाकडे भिक्षा वगैरे होते. भिक्षा झाल्यावर त्याला मंत्राक्षता देताना तुला उत्तम संतान होईल असं सांगतात. स्वामी, ज्योतिषाने सांगितलेलं आहे 6 मुली झाल्या आहेत, आता ही 7वी जी आहे तीही मला मुलगी होणार आहे असं ज्योतिषाने सांगितलेलं आहे, असं कसं होईल? राजाला त्या ज्योतिषावर भरोसा खूप होता, विश्वास खूप होता त्याला. परंतु सत्यवीर तीर्थांनी काय म्हटलं तर हे मी सांगत नाही आहे, रामदेवांनी माझ्या तोंडातून उद्गारलेले शब्द आहेत. रामदेवाने जे शब्द माझ्या तोंडातून उद्गारलेले आहेत ते कधीही खोटे ठरत नाहीत. आजूबाजूच्या लोकांनी म्हटलं, स्वामी तुम्ही असं जर म्हटलं पुढं चालून मुलगी झाली तर काय होईल म्हणले. घाबरायची काय गरज आहे? कारण का तर रामदेवाने साक्षात माझ्या तोंडातून करून घेतलेलं आहे. तुला उत्तम संतानच होणार म्हणून सांगून ते पुढे जातात. पुढे यात्रा करून येत असताना त्या राजाला उत्तम संतान झालेले असते, मुलगा झालेला असतो. येतात, बघतात काय झालं, मुलगा झाला. तेव्हा राजाचा त्या सत्यवीर तीर्थांवर एवढी भक्ती येते राजाला, योग्य रीतीने मोठ्या रीतीने सत्कार करतो राजाचा. तो स्वतः खाली बसून स्वामीजींना पीठावरती बसून त्यांचा सत्कार करून, म्हणजे खाली बसतं म्हणजे काय, राजा खाली आसनही न घेता तो बसतो. एवढी मर्यादा त्या सत्यवीर तीर्थ स्वामीजींना देतो. म्हणजे सत्यवीर तीर्थ स्वामींवर त्या प्राणदेवाचा, रामदेवाचा किती विशेष अनुग्रह होता. त्यांनी बोललेलंही सत्य होत होतं, म्हणूनही ते सत्यवीर. म्हणूनही सत्यवीर तीर्थांच्या परंपरेमध्ये रायस म्हणजे पत्र सगळीकडे पाठवतात. सगळीकडे पत्र पाठवत असताना मठामध्ये आता जे स्वामीजी आहेत त्या स्वामीजींच्या नावाने
आपण गव्हर्मेंटचा शिक्का म्हणतो तसं स्टॅम्प जे आहे ते रायसपत्रावर टाकतात. आता सत्यवीर तीर्थपर्यंत आल्यावर सत्यवीर गुरुराजो विजयते म्हणून ते स्टॅम्प करून सगळीकडं पंडितांना इतरांना रायस जे पत्र आहे ते पाठवतात. मग त्यांच्यानंतर जे आहेत सत्यधीर तीर्थ स्वामीजी आले. सत्यधीर तीर्थ स्वामीजी आल्यावर स्वतःचं नाव न टाकता त्यांनी सत्यवीर तीर्थ गुरुराजो विजयते म्हणूनच तसंच ठेवलं. मग नंतर सत्यध्यानतीर्थ आले. सत्यध्यानतीर्थांनीही तसंच ठेवलं. आमच्या गुरूंनीच बदलले नाही म्हणल्यावर आमची काय योग्यता, असं सत्यध्यानतीर्थाने म्हणून आजही त्याच्यावर सत्यवीर गुरुराजो विजयते, सत्यवीर तीर्थ गुरुराजो विजयते म्हणून स्टॅम्प आहे. एवढंच नाही तर मद्रासमध्ये चेन्नईमध्ये महामारी 2 वर्षाखाली आपल्या संपूर्ण जगामध्ये पसरलेली महामारी, कोरोना महामारी. तशी महामारी आताच्या काळामध्ये कसं आहे, लोक फिरणं जास्त आहे. त्या काळामध्ये फ्लाईट नव्हती ना कार जास्त नव्हत्या. प्रवास करायचा तर खेडेगावाने बैलगाडीने, त्यामुळे संपर्क तेवढा जास्त नव्हता. मद्रासमध्ये भयानक महामारी आली होती. लोकांना खूप रोग झाले होते. तशी जी भयानक महामारी आहे ती भयानक महामारी सत्यवीर तीर्थांनी परिहार केली. एवढं सामर्थ्य सत्यवीर तीर्थांचं आहे. एवढंच नाही तर तप्तमुद्राधारण आपण घेतो. तप्तमुद्राधारण जे आहे ते आपण करवून घेतो. त्या तप्तमुद्राधारणाचंही शास्त्रविहित आहे म्हणून सांगतात. आजकाळामध्ये अंधश्रद्धा हे काय तुम्ही तप्तमुद्रा धारण घेता, ही सगळी अंधश्रद्धा असं म्हणतात. ही अंधश्रद्धा नसून शास्त्रविहित आहे. वेदामध्ये सांगितलेलं आहे, अतप्त तनूर्न तदामो अश्नुते तै त्या सिद्ध्वा तत्समा आशते. म्हणजे मुद्रा धारण करणं, सुदर्शन महाज्वाल कोटी सूर्य समप्रभ अज्ञानांदस्य मे नित्यम म्हणून श्लोक आहे. सुदर्शन चक्र धारण केलं पाहिजे तप्त. त्यामुळे आपले जे पाप आहेत ते पाप परिहार होतात. हे जे आहे ते योग्य रीतीने सत्यवीर तीर्थांनी समर्थन केलं. तप्तमुद्राधारणे जे आहे ते योग्य रीतीने समर्थन करून तप्तचक्रभूषण नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाची रचनाही सत्यवीर तीर्थ स्वामीजींनी केलेली आहे. अशा सत्यवीर तीर्थांचं चरित्र अत्यद्भुत असं चरित्र आहे. जगले ते आश्रमकाळ जे आहे तो आश्रमकाळ कमी असला तरीही त्या कमी असलेल्या आश्रमकाळामध्ये 7 ते 8 वर्षाच्या आश्रमकाळामध्ये 700 ते 800 वर्षाचं जे कार्यकाल होता तेवढा त्यांनी निभावला आहे. म्हणजे त्यांची कीर्ती जी आहे तेवढी त्यांनी पसरवली होती. पसरवली म्हणजे त्यांनी पसरवली नाही, त्यांच्या विशेष अनुग्रहाने, संपूर्ण परमानुग्रहाने जिथे जातील तिथे विशेष शिष्यांना अनुग्रह करून त्यांना जे यथेच्छित आहे ते परिपूर्ण रीतीने ते त्या शिष्यांना अनुग्रह करत होते. अशा सत्यवीर तीर्थांच्या आराधना जी आहे ती आराधना कार्तिक शुद्ध दशमी ह्या दिवशी आहे. त्या दिवशी आपण सत्यवीर तीर्थांचं स्मरण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आपण सगळ्यांनी सत्यवीर तीर्थांचं स्मरण केलं पाहिजे. त्यांचा श्लोक जो आहे तो सत्पराक्रम दुग्धाब्धेः संजातः कीर्तिचंद्रिकः संतापम हरतु श्रीमान सत्यवीरेंदुरंजसा. हा श्लोक जो आहे तो दिननित्य पठन केला पाहिजे. दिननित्य पठन करून विशेष त्यांचा अनुग्रह प्राप्त करून घेतला पाहिजे. त्यांचा श्लोक म्हणणं जर अवघड असेल तर आपण त्यांचं नामस्मरण तरी केलं पाहिजे. श्री श्री सत्य 1008 सत्यवीर तीर्थगुरुभ्यो नमः. श्री श्री सत्यवीर तीर्थगुरुभ्यो नमः. श्री श्री सत्यवीर तीर्थगुरुभ्यो नमः म्हणून त्यांचं नामस्मरण तरी आपण केलं पाहिजे. कारण का तर शास्त्रामध्ये सांगतात गुरूंचं नामस्मरण हे अत्यंत आवश्यक आहे.
गुरूंचं नामस्मरण हे अत्यंत आवश्यक आहे. गुरुस्मरणेಯಿಂದ सकल आपत्तु परिहार. गुरूंच्या केवळ स्मरणाने आपले जे आपत आहे, म्हणजे आपले जे संकट आहे, ते संकट परिपूर्ण रीतीने परिहार होते, परिपूर्ण रीतीने परिहार होते. आपण ऐकतो सगळीकडे, हरौ वृष्टे गुरुस्त्राता गुरौ वृष्टे न कश्चन. एक वेळेस भगवंता जर आपल्यावर रुसला तर आपले गुरु जे आहेत ते भगवंताला सांगून आपल्याला मनवतात. भगवंताला तू त्याच्यावर राग करू नकोस म्हणून भगवंताला मनवतात गुरु. पण तसे गुरु जर आपल्यावर रुसले तर त्या भगवंतालाही मनवणं शक्य नाही आणि गुरूंलाही मनवणं शक्य नाही. त्यामुळे गुरूंचं स्मरण जे आहे ते अत्यंत 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 आवश्यक आहे. प्रत्येक गुरूंचं स्मरण अस्मद्गुरुसमारंभां टीकाकृत्पादमध्यमां श्रीमदाचार्यपर्यंतां वंदे गुरुपरंपराम्. अस्मद्गुरुसमारंभां सत्यात्मतीर्थस्वामी महाराजांपासून मध्य टीकाकृत्पादांचं तेच आपले मूळ गुरु जे आहेत श्रीमन मध्वाचार्यांचं स्मरण जे आहे ते दिननित्य आपण केलं पाहिजे. तरच आपल्या जीवनाचा जो जगण्याचा हेतू आहे तो परिपूर्ण होतो. नाहीतर आपण असं जगून काहीही फायदा नाही. गुरूंचं स्मरण न करता जगणं हे अत्यंत 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 नास्तिक असल्यासारखं आहे. त्यामुळे गुरूंचं स्मरण जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे. अशा गुरूंना आपण विशेष प्रार्थना करू. कार्तिक शुद्ध दशमीच्या दिवशी आपण विशेष सत्यवीर तीर्थांचं स्मरण करू आणि सत्यवीर तीर्थांचा विशेष परमानुग्रह आपण प्राप्त करून घेऊ. म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. श्रीकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता तत्पूजा कर्मचाखिलं तथापि मत्कृता पूजा तत्प्रसादेन नान्यथा तद्भक्तिस्तत्फलं मह्यं तत्प्रसादः पुनः पुनः कर्मण्यासो हरावें विष्णोस्तृप्तिकरसदा 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 अनेन भावी यत् पुण्यं तदाप्नोतु गुरुर्मम. आपण जे काही कर्म करतो ते आपल्या गुरुच्या अंतर्यामी भारती रमण मुख्य प्राणांतर्यामी त्या भगवंताला आपण समर्पण केलं पाहिजे. डायरेक्ट आपण भगवंताला समर्पण केलं तर भगवंता स्वीकार करणार नाही. कारण का, गुरूंच्या मार्फत जर आपण समर्पण केलं तर भगवंता विशेष परमानुग्रह करतो, विशेष परमानुग्रह करतो. त्यामुळे गुरुवंतर्यामी असलेल्या भारतीय रमण मुख्य प्राणांतर्यामी असलेल्या त्या भगवंताला हे 2 शब्द मी समर्पण करतो. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये गुरवे नमः.